नमस्कार सगळ्या पत्रकार बांधवाला. समाजाचे जे आपले 3 तारखेचे आंदोलन आहे आणि 1 तारखेचं पण थोडंसं समाजामध्ये गफलत झाली होती की हे आंदोलनं कसे सगळ्यांना माहीत झालं. जवळपास आपण स्थगित करून त्याचे रूपांतर साखळीत आणि धरणे आंदोलनात गावागावात केले आणि ज्यांना धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण शक्य असतील राज्यभर अशाच बांधवांनी करावे. कारण सध्या आपण थोडीशी बघतोय कोण आपल्या समाजाच्या विरोधात काय काय षडयंत्र चाललेत आपण जरा शांत चित्तानं त्यांच्याकडे लक्ष देतोय. परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपले जे 3 तारखेपर्यंतचे रास्ता रोको म्हणजे जिल्ह्यात एकाच टायमाला एकाच वेळी रास्ता रोको ठरले होते, त्या पद्धतीनं आपण ते सगळे राज्यभरातले सध्या स्थगित लग्नामुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षामुळं आणि खूप मोठे लग्नसुद्धा सगळ्या जाती धर्मांच्या बांधवांचे ते वऱ्हाडसुद्धा सगळं गुंतून पडत इकडंच. म्हणून आपण तो सामाजिक पण काही कार्यक्रम होते बांधवांचे, त्यामुळं ते सध्या पुढं स्थगित केलेले आणि त्याचं रूपांतर आपण धरणे आंदोलनात केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बांधवांनी त्याकडेही लक्ष ठेवावं आणि पुढचा उद्याच्याला शक्यतो उद्या मी सुट्टी घेतो आहे गावाकडं 2 दिवसासाठी. एक जवळचे काही लग्न आहेत, जवळचे म्हणजे माझ्या परिवार किंवा नातलगातल्या नाही, समाजाच माझा नातलग आणि परिवार आहे. त्यामुळे त्या लग्नालासुद्धा 3 तारखेला जायचं आहे. त्यामुळे उद्या मी डिस्चार्ज डॉक्टरांकडून घेतो. काल रात्री आनंदराज आंबेडकर आले होते, आपली भेट घेतली. दरम्यान त्यांनी देखील असं सांगितले गरीब मराठा समाजाला आता सत्तेत येण्याची गरज आहे, ते तुम्ही आणू शकता. त्यांची भावना समाजाच्या प्रती पहिल्यापासून बरोबर आहे आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा त्यांनी काल तोच विषय केला आहे. परंतु काय असतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलणं थोडं जड जातं म्हणजे एक माणुसकी म्हणून मला. परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना माझं म्हणणं आहे सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांचं त्यांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे. कारण राजकारण हा त्यांचा आदर ठेवून सांगतो आहे प्रकाश आंबेडकर साहेबांचा की सध्या तरी नाही, परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाही आहे, माझा सामाजिक मार्ग आहे आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे आणि या लढ्यातून मला समाजाला 100% पिढ्यांना पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची, त्याशिवाय मी हटत नाही आहे. सध्या पूर्ण भवियातून आग्रह धरला जातोय की जालना मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, तर या संदर्भात तुम्ही काय? नाही बाबा, माझा तो मार्गच नाही. मी आत्ता सांगितलं ना, प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर ठेवून, कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि पुढेही सुद्धा राहणारच आहेत. कारण ते शब्द दिलेले बदलत नाहीत, परंतु तो आपला मार्गच नाही आहे. ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा आहे. कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा आहे. मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचं वाटत नाही. मला समाज खूप अगोदर महत्त्वाचा. पाटील साहेब, तुम्ही नेहमी म्हणता समाज माझा मालक आहे आणि समाजाच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही. जर समाजातूनच मागणी आली समाजातूनच की तुम्ही राजकीय म्हणजे प्रवास सुरू करावा आणि अख्खा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांनी जर डिमांड केली, याच्यात काही बदल होऊ शकतो भूमिकेत आरक्षणाची मागण्या पूर्ण झाल्यानंतर? जर तरचा काय उपयोग नाही जर तरला, परंतु समाज माझा मालक हे सत्य आहे, परंतु मार्गच तो नाही आहे माझा. म्हणजे मी काय नाही का ते लय उतावळं नाही आहे की हेच पाहिजे तेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं. हे आंदोलन खरं गोरगरीब मराठ्यांचे लेकरं कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही जीवघेणी झुंज सुरू आहे आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुतत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार आहे. हो, त्यांचा डाव जोवर यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आहे आणि ते यशस्वी करतील 100%. त्यांचा डाव ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोक गुतवण्यात. ते 100% देवेंद्र फडणवीस गुतवतील, कारण तशी प्रक्रियासुद्धा सुरू आहे. आमच्या शहागड परिसरातले काही मला फोन आले, म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की 10-12 जणं परवासुद्धा मुंबईला नेले होते. बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आला आहे वाटतं, मला गुतवायचा अहवाल तयार होत आला आहे वाटतं, म्हणजे चौकशीच्या आधीच चालू आहे. ठीक आहे, बघूयात.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या मतदारसंघात अनेक मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरतील अशी चर्चा सुरू आहे आणि ही पुढची रणनीती असणार आहे असं म्हटलं जात आहे. काय सांगता? हे समाजाने हॅशटॅगच चालवलं आहे. बघूयात काय काय होतं. एक प्रश्न आहे, गिरीश महाजनांचं स्टेटमेंट आलंय तुमच्या बाबतीत की मनोज जरंगेंचं बोलणं मराठा बांधवांना पटलेलं नाही. मला वाटतं की जरंगेंनी आता त्यांच्या मर्यादेत बोलावं. आम्ही त्यांचे खूप लाड केले, परंतु त्यांना वाटत होतं की आता मी महाराष्ट्राचा राजा झालो आहे, मी म्हणून तीच पूर्व दिशा, मी म्हणतोय तोच निर्णय घ्या, याला आरक्षण देऊ नका, तुमचा सत्यानाश करू, तुला संपवून टाकतो, मोदी कसे येतात तेच बघतो, असं सगळं त्यांचं चालू होतं. मोदींसह मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. व्यासपीठावर अशा प्रकारची भाषा वापरली जाते का? मनोज जरंगे यांच्या डोक्यात हवा गेली आहे. मोठी गर्दी पाहून ती काहीही बोलू लागली आहे, परंतु लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावर आले आहे. मी त्यांना एवढंच सांगेन की राजकारण हे तुमचं काम नाही. मोदी साहेब आले, येऊन गेले, त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला. हो, तुम्हाला गोडीनं जितकं हाताळता येईल ना तितकं हाताळायचं, चॅलेंज नाही द्यायचं. तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात. हां, तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात. आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आहेत आंदोलन. आम्हाला लेकरं कळतात, विद्यार्थी कळतात, सामाजिक कार्यक्रम कळतात, आम्हाला लग्नकार्य लोकांचे टेम्पो गुत्तील, माता मावल्या लेकरं गुत्तील, त्यामध्ये याचं भान आहे, जाण आहे, अशांतता आम्हाला पसरायची नाही. आणि काही लाड केले नाहीत. काय लाड केले? 30 दिवसात 40 दिवस घेऊन गेलात, आलात का आणखीन माघारी? मला बोलायला लावू नका उगाच. चाललंय तर चालू द्या, ती गुतवायची तयारी आहे ना तुमची, त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा. कोण कोण गुत्तंय ना, त्याच्यात किती मंत्री बी जाते गुत्तेत ना, तेही कळन. यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो. हां, ते कळल वेळेवरती. आणि मराठा समाज ते मागं नाही, काय म्हणणं आहे त्यांचं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच सांगतो मी, जे मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय, त्याच्यात मग राजकारणी मराठा पण आला, त्याच्यात नोकरदार मराठा आला, व्यावसायिक मराठा आला, शेतकरी मराठा आला, कष्टकरी मराठा आला, गोरगरीब मराठा आला, सगळ्यांसाठी लढतोय. मग त्याच्यात राजकीय मराठासुद्धा सगळ्या पक्षातला आला, सगळ्यांसाठी लढतोय. बरोबर? लय लागलं आहे ना नेत्याला आणि पक्षाला बोललेलं. मी मराठ्यांच्या जे विरोधात आत्ता बोलले ना आमदार मंत्री यांना सांगतो, तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो, तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला बोलायला लागलं. इथं मायबाप समाज आहे, या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे होतं का आपल्या नेत्याने 6 महिन्यापासून फसवणूक केली. तरी चला, तुमचंच म्हणणंच आहेच ना, तर तुम्हाला एक सांगतो, ते मला करून दाखवा. तुम्ही जे, मी तर सगळ्या सोयऱ्यापासून हटतच नाही, पण मी सांगतो ते करून दाखवा. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला. आता ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं 27% आत, तर ती जात मागासिद्ध असायला लागते. आत्ताच्या अधिवेशनात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासिद्ध झाली. विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आत्ता. जी मागासिद्ध होती जात, तिला 50% आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. ज्या नेत्याला लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, त्याच्या नेत्याला बोललेलं, तर नेत्याकडे जा तुम्ही सगळेजण आणि त्यांना सांगा त्याची 10% आरक्षण आहे, जे ECBCचे सवलती होत्या त्या ह्या 10% ॲड करा. एक याला 10% आरक्षण हे 50%च्या आत घ्या, 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात. हे 10% आरक्षण तुम्ही म्हणता ना, मी ते स्वीकारायचं. त्याला 50%च्या आत घ्या आणि ECBCच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा. तुमच्या नेत्याकडं तुम्ही जे आमदार आणि मंत्री बोलताय ना, जा माझ्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे आरक्षण 50%च्या आत घ्या. 50%च्या वर कशामुळं? मागासिद्ध झाला ना आता मराठा समाज, मग हे आरक्षण दिलेलं 50%च्या वर का? जा तुमच्या नेत्याकडं, तुम्हाला मान्य करायचं ना मला ते 10%. तुम्ही 50%च्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या, ते 10% आरक्षण मी ते मान्य करतो, पण सगळ्या सोयऱ्यापासून हटत नाही. म्हणजे 10% आरक्षण कसं घ्यायचं? पुन्हा एकदा सांगतो, ह्यो लय महत्त्वाचा विषय आहे.
जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागाससिद्ध असावं लागते. आणि सरकार जर ठासून सांगतंय मराठा समाज मागाससिद्ध आहे, तर मग 27% आत मराठा समाजाला ते 10% आरक्षण घ्या. त्याची कॅप वाढवा. तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं, कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा. पण मी हे कोणासाठी सल्ला आहे माझा माहिती आहे ना, सल्ला बी नाही, सल्ला द्यायचं काही कामाचं नाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जे माझ्या विरोधात आत्ता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी, आणि मराठा समाजाला सुद्धा महत्त्वाचं सांगतो हे आता, जे माझ्या जातीकडून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या आणि माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा, मराठा समाज आता मागाससिद्ध झाला आहे 10%. मागाससिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते. तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागाससिद्ध झाला, हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे, ओबीसी आरक्षणात घे. आणि ईसीबीसीच्या ज्या सगळ्या सवलती होते ह्या 10% राहू द्या. आणि EWS सुद्धा रद्द करायचं नाही, म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल. तुम्ही म्हणता 10% मान्य कर, मी ते 10% मान्य करतो, पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून 1 इंच लांब जाऊ शकत नाही. मान्यच करायचं नाही, मी 10% मी करायला तयार आहे, घ्या ते ओबीसी आरक्षणात. मागाससिद्ध झालं म्हणून सांगता 50%च्या वर 10% ठेवता, पागल समजित हवंय. आणि म्हणतात माझ्या नेते कोण बोललो, काय आमदार आहेत तुम्ही, मराठ्यांचे मंत्री आहेत, स्वतःच्या लेकराचं वाटोळं करायला लागला तर मराठ्यांच्या तुम्ही स्वतः होऊन म्हणा की नेत्याला तुमच्या आता का तोंड बंद पडले का तुमचे? मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते, जसं काय तुमच्या जातीवर अन्याय केलाय. अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या, आणि तुम्ही नेते कोण बोलताय? तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना, जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे, आता त्याला म्हणा 10% हे ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात 27%. मागाससिद्ध झाली ना जाता, आता घे म्हणा. कुंकड काय बोलतो नुसता, पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले. अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय, तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे आरक्षण मिळाल्यावर. तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार तो पक्षाचा नेता, तुला लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार. मी माझा जीव जाळतो इथं, जीवपणाला लावला तुझे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. तुझ्या लेकराला पिढ्याना पारचं आरक्षण मिळणार आहे. चला तुमचं म्हणणंच आहे ना 10% मी स्वीकारायचं, ते ओबीसी आरक्षणात घ्या मागास समाज सिद्ध झालाय तर. आणि त्याला ईसीबीसी ज्या 13%च्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा. आणि EWS पण ठेवा. आणि जे पाठीमागे ईसीबीसीतून EHBCतून आणि सारथीतून निवड झालेले पोरं ते सगळे घ्या. पण तो ओबीसी 10%, हे 10% कसं काय इकडे घेतील? कारण 50%च्या वर ज्यावेळेस जाईल, 50%च्या वर गेलं तर केंद्राकडे जाईल, केंद्राच्या हातात तो विषय जाईल. राज्याच्या हातात मागास सिद्ध करणे आणि मागास सिद्ध केल्यानुसार 10% आरक्षण दिलं, ते ओबीसी जाऊ शकत नाही. म्हणजे तुमची मागणी ते ऐकणार नाहीत आणि त्यांना ते घेता येणार नाही. का नाही घेता येणार? रूल टेक्निकली अशी अडचण आहे. तुम्ही म्हणताय ओबीसी घ्या, एससीबीसी द्या आणि EWS पण ठेवा, आणि परत कुणबीच्या नोंदी सापडल्यात, असं कसं होईल? तुम्हाला सांगतो मी, ते पुढचं बघू. आज स्वीकारायचं ना, मी स्वीकारायचं तुमचं म्हणणं आहे ना, म्हणून एवढा घाट घातलाय ना तुम्ही, चौकाशा जेलला टाकणं. 50%च्या आत घ्यायचं असेल ओबीसी आरक्षणात तर मागास सिद्ध असायला लागतं. पुन्हा तेच त्याच्या विषयावर आलो, झाला सिद्ध. आता तुमचं म्हणणं आहे 50%च्या आत 10% बसत नाही. इकडं बडबड करायला कशी जमते? मंत्र्याला ना आमदाराला धरणं धारेवर तो आहे ना, त्याला जाणं म्हणत दिल्लीला मोदी साहेबाकडे, वाढव ना कॅप, कर ना 102वी 103वी घटना दुरुस्ती. आणि जर केली तर द्या ना अधिकार. राज्य मागासवर्ग आयोग सांगतो, केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जी मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. आमच्याकडे अहवाल तर द्या. हंसराज अहिर साहेब बोलले ना, आमच्याकडे केंद्रानं अहवाल तर द्या, आम्ही वाढवतो कॅप. दिला का सरकारनं? 50%ची कॅप उठवली तर तुम्ही हे 10% आरक्षण स्वीकारायला, पण सगळ्या सोयऱ्यापासून लांब जाणार नाही. तुम्हाला स्वीकारायचंच ना 10% ओबीसी आरक्षण घेतल्यावर स्वीकारायला काय हरकत आहे? असं काय म्हणत? जे ओबीसी आरक्षणात 10% येणार आहे ते स्वीकारायला हरकत काय? ते ओबीसीच झाला. ते बघू त्या टायमाला. आम्हाला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी, नुसतं मराठ्यासाठी नाही. ते नाही, पण त्याचा प्रश्नच येत नाही ना. जर कोणाला 10%तलं आरक्षण 50%ची कॅप नाही, त्याच्यापासून नाही हटू शकत मी. त्याच्यापासून मी हटू शकत नाही. ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांच्या मागणीपासून हटू शकत नाही. प्रश्न एवढाच आहे, ते सगळ्यांना घ्यायचं नाही. ते 2-250 जणांसाठी त्यांच्यासाठी केलं आहे त्यांनी. ते त्यांच्यासाठीच मरमर चालली मग बी. ते मान्य करा म्हणतात ना, करतो. पण ते 10% ओबीसी आरक्षणात द्या, तो मराठा घेणार नाही, कारण ती आमची मागणीच नाही. आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची. त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो. ते 2-3 लोकांची मागणी आणि 2-250 लोकांना लागतंय फक्त ते.
तेवढ्यासाठी, पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय. ते उडणार आहे, त्यापेक्षा मागाससिद्ध जात झाली 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात, त्यांचं कल्याण होईल. मी हटत नसतो, फक्त मला मान्य करायचा विषय आहे त्यांचा, तर मी ते 10% मान्य करतो, पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या. पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही, कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही. पाटील 10% मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी असा आरोप होता. काय राजकीय आरक्षणाचा विषय 10% नाही. आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत. जे ओबीसींना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे, कारण मराठासुद्धा ओबीसीचे कुणबी आणि मराठा एकच आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे, केंद्रीय नोकऱ्याही मिळाल्या पाहिजे, केंद्रीय कॉलेजही मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का होऊ नये? मान्य करायचा विषय, गफलत नको. 10% मान्य करायचा विषय मान्य करतो. ओबीसी आरक्षणात 10% घ्या, कॅप वाढवा, तिकडं बॉम्बला ना, इथं जातीचं कल्याण होईल ना. मी उलसिक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला, तर एवढं जिव्हारी लागलं. बोला ना जरा कचा मागाससिद्ध झाली मराठ्या जात, घ्या ओबीसी आरक्षणात त्यांना आता वाढवा, कॅप चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना. त्या 200-250 जणांना होईल ना ती. पण आमच्या मागणीपासून मी नाही हटत. ओबीसी आरक्षणातून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ठाम आहे, त्याच्यावर मरुस तर. केंद्र सरकार कॅप वाढायला तयार नाही, कारण फक्त राज्यापुरतं मर्यादित तो इतर सगळ्या जवळपास 14 राज्यात केंद्र त्याच्यात राईट. मध्ये येतो. मग केंद्र वाढायला तयार नाही, मारता का मराठ्याला? म्हणा फाशीवर देता का? लय नेत्याला बोलायला लागलं, मराठ्यांनी शहाणे व्हा. नेत्याला बोललं म्हणून यायला लागलं तर ओबीसी आरक्षणात घ्यायला लावाल. काय आरडायला अडचण आहे आता या आमदाराला मंत्र्याला? आरड ना तो आहे नेत्याकडे जाऊन, इकडं काय थायथायट करतो? जाय ना तिकडं आता, होऊ द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं होऊ द्या, वाढवा कॅप. इथले 200-250 घेतील महाराष्ट्रातली, बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतील. होऊ द्या ना 15-16 राज्याचं कल्याण. तिथं कसं दुखतं? आणि आमच्या नेत्याला बोलल्या, तो नेत्याला बोल, तो जाती चांगलं व्हायला लागलं पोराचं पिढ्यानं फारचं. ते बघ ना आधी. मी काय जाणून बुजून बोलत नाही. 6 महिने झालं मला येड्यात काढायला लागलेत आणि माझ्या जातीला येड्यात काढायला लागलेत. तुला मंत्री करते नाही खांबरात पद देते, तुला आमदार करते, तो होशीन एका दिवसात मोठा. मग जात लागली ना, वय वाट लागली त्यांची, इकडे घालून वाटलं पुरं काढी लागली त्या पोरांची. त्यांचं जीवन कसं जगत येते माहिती आहे का तुम्हाला? उलसिक नेत्याला बोललं तर काय बोलायला लागला? फडा बोल ना आता तिकडं. मागाससिद्ध जात झाली, ओबीसी आरक्षणात 10% घ्या. बघ मराठी बी तो ऐकतेत का नाहीत? माझे साहेब मराठीत लांब जात नसतेत, मराठ्यासाठी लढतोय. तुम्ही मराठ्यांना बरबाद करून टाकले, लक्षात असू द्या. हो, ओबीसी आरक्षणापासून हटतच नाही. पाटील 2 दिवसापासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त राग तुमचा संताप. हा, कारण बी तसंच. मी काय वाईट केलं? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होतील, त्याचं राजकारणाचे होणार नाहीत का? हां, सगळ्यात आधी फायदा हे उचलले ते साहेब. हे जरी आज फडफड करीत असले ना, सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते. सगळ्यात आधी आम्हाला माहीत बी नाही व्हायचं, कारण सगळ्या योजनेची यादी यांजवळ इतकी लांब घरातच चिटकिलेली. हां, सगळ्या योजना मराठ्याच्या आधी हे खाते. ही खोटं बोलत नाही आहे. सगळ्यात आधी लाभ हे उचलते. सगळा म्हणतो तुम्हाला, सामाजिक कोणचा असेल तो, राजकीय आमका तामका, सगळ्यात आधी उचलते. अरे थोडी तर भान ठेवा, जातीचं कल्याण होईल. बोललो तुमच्या पक्षाला, बोललो तुमच्या नेत्याला, बोललो तुमचे जात तो मला मोठं करतील, पण इकडं मतदान देऊन तिच्याकडून बी बोला ना. करा ना मला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी. एवढं लागलं, आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं. हेच मराठी बघतेत. महाजन साहेब मराठी शांत नाही झाले. बघायचेत का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत? मराठी ऐकतेत. तुम्ही काय करायला लागलात? SIT इकडं आणली, मी शेतकऱ्याचं पोरगण माझ्याकडं काय आहे माझ्याजवळ, आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाल्यावर कळन. कोणाचा पाठिंबा आहे, कोण जातात मग मध्ये माझ्या संगच. तुम्हाला आता अहवाल बी तयार झाला जणू. तुमच्यावरती आरोप जो होतोय ना, तो महत्वाचा आरोप असा आहे की तुम्ही वाशीला गेलात, गुलाल उधळलात, आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उंबरा चढणार नाही असं म्हटलं. तुम्ही घराचा उंबराही चढलात. मग आरक्षण भेटलं का नाही भेटलं, तुम्ही गुलाल उधळला तर मग आता उपोषण वगैरे ही जी टीका होते, त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? टीका गायचे ते फेक अकाउंट लिहितं, ह्यांगडी काम नाही काही. लोक जे बोलतात राजकीय नेते, हा ना, त्यांनीच केलं ना. मग त्यावेळेस म्हणले विधानसभा नाही. आणि खरं आहे, एखाद्या कायद्यात बदल करायचा असला तर दादा आधी सूचना लागते अगोदर. त्याच्याशिवाय हरकती मागितल्याशिवाय ती कायद्यात रूपांतर नाही करता येत. आधी सूचना काढली मराठ्यांनी, आणि पण तिथंच सांगितलं होतं ठासून मराठ्यांसमोर, गुलालाचा अपमान करू नका शिंदे साहेब.
माझ्या समाजाकडूनच होतो मी, आजही उद्या राहणार. अधिसूचना निघाली, अंमलबजावणी राहिली, 10 मिनिटाचं काम आहे. अधिवेशनातसुद्धा गरज नाही. कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी कायदा लागू होतो. कारण कायद्यात तर दुरुस्ती करायची. 2001, 2000 आणि 2001च्या ओबीसीच्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची. गेला मराठा समाजात. पण पाटील, सरकार सतत सांगतंय 6 लाख ज्या सगळ्या हरकती वगैरे आल्या त्याचं सॉर्टिंग करायला बराच वेळ जाणार आहे आणि तुम्ही लगेच रात्रीतून लावा म्हणतात. सरकार कसं लावू शकते हे सर्वसामान्यांना कळतं. तुम्ही सरकारला वेळ का देत नाही किंवा सरकार तुम्हाला वेळ का सांगत? 16 ते 29 15 दिवस झाले. किती दिवस लागत असते त्याला अशी हरकतीला? 15 दिवसापेक्षा किती पाहिजे वेळ तुम्हाला? तुम्हीच मान्य केलं अधिसूचना गरजेची असते कायदा बनवताना कुठलाही. मात्र आता ही देखील एक प्रक्रियाच आहे. कारण की ही जे अधिसूचनेनंतर ज्या हरकती मागवल्या आहेत त्या पूर्ण त्याचं निराकरण करणं, निपटारा करणं ही देखील एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पार करण्यासाठी किमान 6 महिने लागतील असं म्हटलं जातं. किती दिवस? 6 महिने त्यांचं म्हणणं. ते 1.5 वर्ष सांगायला पाहिजे होती. 6 महिने 1.5 वर्ष सांगायला पाहिजे होतं. मग अहवाल येतो 2 महिन्यात मागासवर्ग आयोगाचा. आणि नुसत्या हरकती इथं घ्यायला तुम्हाला सरकारच्या हातात आहे. हरकती बघायच्यात का नाही बघायच्यात, किती महत्त्व द्यायचं आणि किती नाही द्यायचं. मराठ्यांचे कशाला लाट अंगावर घेता? कशाला 6 महिने सांगता आणि 12 महिने सांगता? अधिसूचना तुम्ही काढली, समाजाला द्या. ते 10% पण ओबीसी आरक्षणात घ्या. किती सोपी प्रक्रिया आहे. करायची नाही. 50% वर टाकायचं आणि मराठीचं वाटोळ करून टाकायचं. मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं, एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचे. अरे नेत्याला बोललो, तुम्हाला नाही. आमदार मंत्र्यांनो तुम्हाला नाही, तुमच्या नेत्याला बोललो. कारण ती राज्याचा प्रमुख आहे ना, आम्हाला अधिकार आहे त्याला बोलायचा. त्याला घरी जाय म्हणा. काय बोलू आम्ही त्याला? जा घरी म्हणा त्याला. तुला बोलत नाही तर काहीच नाही. आम्ही तुला बोलत काय संबंध आहे? राज्याचा मालक आहेस तू म्हणून बोल नाही तुला. आणि दोन्ही दाबिलीत तू. गलत माणसाला, तुम्हाला सांगतो मी, गलत माणसाला खेटलात आता. हां, आतच टाकून त्याचं बघूच. काय बघतो? माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षण मरायला सुद्धा तयार आहे. पण ओबीसी आरक्षणापासून आणि त्या सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला 1 इंच बी हटत नाही. मी मंडप काढतो. अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे. एवढी खुन्नस मराठ्यांविषयी. आणि मराठीचे आमदार तिकडून बोलतात. अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला. तुम्हाला बोललो का? तुमच्या जातीसाठी लढतो, तुमच्या लेकरासाठी लढतोय मी. मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले. काय वाईट मागणी केली मी? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी नका. तुमच्या पोराचं कल्याण नाही होणार का त्याच्यात? त्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायचं काय? मराठ्याच्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला. खासदारसुद्धा फडफड करायला येत काही. 20-20 वर्ष झालेत मराठ्याच्या जीवावर निवडून येतात. लय फडफड लावली का? हे गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस आहेत. गाड्या घोड्या येतात. 1-2 खासदार तर लय उड्या हाणायला लागले सध्या. ह्या गोरगरिबांमुळेच तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला आहात. आणि आता बोलताय नेत्याच्या बाजूने. सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास सिद्ध झालाय, पण ते ओबीसी आरक्षणात मराठ्याला घ्या. चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकडं घेते ते 200-250 लोक. आम्हाला नाही पाहिजे ते. फक्त मान्य करायचा विषय मी ते करावं म्हणून तुम्ही माझ्या विरोधात एवढं षडयंत्र रचलंय. याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहिती आहे का? मुद्दाम सांगतो पत्रकार परिषदेत. यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात, अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली यासाठीला. झटपट. आणि लगे खाली टाळ्या वाजवून त्या बाकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं. आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी, विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली, जी मंजुरी दिली त्याची तातडीनं अंमलबजावणी होईल. आता थोडं मागं जा. मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतं. त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखीन एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती. मला वाटतं छगन भुजबळांनी किंवा कुणीतरी SITची स्थापना करा. तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे, यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू. पण
पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता SITची नाही आहे, तसा अहवाल मला प्राप्त झाला आहे. मागच्या अधिवेशनात बोलतोय ते मराठी काढायला लागलेत क्लिपा त्याच्या बाहेर. आणि आता एकाएकी मी 10% स्वीकारीना, तू केसेस करायला लागला, सगळे स्वारीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो. एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो SIT स्थापन केली. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालास. मला मध्येच टाक, लाट काय असती कळल. चला भाऊ, धन्यवाद. पाटील, ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता, त्यांना रफ बोलता, त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात. त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करता. कोणाला एकेरी केली? फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील. आणि आहो जावं बोलल्यावर सगळे स्वारीची अंमलबजावणी देणार आहेत का? हा, लगेच बोलणार. रोज आओ जाओ करतो तुम्हाला, खोटा ठोकून ठोलाय मोठा. आणि आहो जावं, आहो प्रामाणिक तसं मायबाप म्हणून काम करावं. पुन्हा आज या प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो. चला, तुमचं म्हणणंच येतं, तुम्ही सगळे स्वारीची अंमलबजावणी करा, तुमची आमची दुश्मनी नाही आहे. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, शब्द आहे आपला, हेच मराठी डोक्यावर घेऊन नसतील. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. केस मागे घेऊ म्हणलेत, केसेस माघारी घ्या. हैदराबादचं गॅजेट घेऊ म्हणले ते घ्या. आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा. मराठी डोक्यावर घेऊन नसतील तुम्हाला. आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही, सगळ्या स्वैरा, सगळ्या जाती धर्मांसाठी, सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत. ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी. आणि ते तुम्हीच केले. तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे. मी म्हणलं हो, झालाच पाहिजे. आणि अंमलबजावणीला काय अडचण आहे? उद्या सकाळपासून आवाजावं सुरू. हां, आणि आयुष्यभर आवाजावं बोलतो. मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजावं बोलत जा, म्हणजे माना कापायच्या नाही केसाने आपली. काय चूक करतो? काम तसं करा, तुम्ही मायबाप आहे, काम तसं करा. शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. शिंदे साहेबाला आमची विनंती, तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे. मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही. तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. आणि शिंदे साहेबाकडून मराठ्यांना अपेक्षा आहे, तुम्ही अधिसूचनेची 100% अंमलबजावणी करणार. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, ही विनंती माझी. तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला. त्याला काय याचा त्रास होतोय, त्याला त्याचं जाऊन द्या तिकडे. आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत. का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता? का तुमचा स्वभाव आहे का तुमची बोली भाषा? अरे बाबा, त्याच्याकडून अपेक्षितच आहे. मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मला शुद्ध येत नाही. आणि शुद्ध बोलायला एखादा अनुसार होकलात मग काय करू? मग चालू आहे दणका जसा आहे तसा. पण कायद्याला धरू नये. फक्त शब्द मराठ्याचे आहेत की मराठी भाषेचे आहेत, पण ते कायद्याला धरून येत. यातला कायदा सोडून असताना तर आंदोलनाच इतके दिवस चाललं नसतं. हेही सांगतो तुम्हाला, हे कायद्याला धरून येत. फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलो आहे तसं आहे. आणि त्याला कशाचा त्रास होतो? ते येडपटाचं नाव काढतो मी, त्याला कशाचा त्रास होतो? हां, पण तुम्ही इकडे दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे, आदर आहे असं म्हणता, देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही एकेरी भाषेत बोलता. या दोन नेत्यांबद्दल तुमच्या असं वाटलं वेगवेगळे का बरं? 6 महिन्यात बोललो का? नाही. एक शेतकऱ्याचं पोरग गोरगरिबासाठी लढतंय. हां, एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही. आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची. मी काटा आहे मराठ्यांचा त्यांच्यामधला काढायचा, याला जेलमध्ये टाकायचं, याला सडायला लावायचं. नसता 10% मान्य करा. ही भूमिका बरी आहे का? मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे, पण शांततेत करा. आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तसा निकाल आहे तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती. आम्हाला मान्य न्यायालयाने 13 मार्च तारीख दिली. यांनी ॲडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रात्रोतर उभा करून तारीख 23 घेतली फेब्रुवारी. का बरं? याला नेतृत्व म्हणतात का? याला मायबाप म्हणतात का? आणि आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही? तुम्ही काम तसं करा. आयुष्यात आम्ही तुम्हाला आरतुरं बोलणार नाही. आयुष्यात बी आमचं काय शत्रुत्व आहे का? फडणवीस साहेबांचं आमचं शत्रुत्व आहे का? तुम्ही काम तसं करा. तुम्ही खुन्नस दाखवायले. आम्ही मुंबईला निघालो, बंदूक का टाकायला, ते फुगे फोडायची. तसले गारी एक नाराजवळ आहे. आणि मी काय भेणारातला आहे का? मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय. माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही. सगळं कुटुंबाची राखरांगोळी केली मी. माझा समाज कुटुंब आहे. मी मरायला भेट असतो का? जेलला टाका नाही कुठं टाका, घरी आलं तरी इतके सूर बरं. हां,
आयुष्यभर. आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत. तुम्हाला आणखीन बी सांगतो मी, संधी हातातून गेलेली नाही. सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं, एवढं मोठेपण अंगात लागतं. आणि ते दाखवा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते. धन्यवाद दादा. एक प्रश्न आहे, आता नाना पटोलेंनी एक हे केला. भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहेत, मनोज जरांगे फक्त निमित्त. भाजपाचे टार्गेट मात्र मुख्यमंत्री शिंदे आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. नाही, राजकारणावर नाही बोलणार मी. फायदा उचलेणारातला पोरगा नाही. हां, मला काँग्रेसमधला बोलला तरी मी विजय वडेट्टीवार साहेब बोलले होते, मी नाही सोडलं. काँग्रेस बोललं मी सोडत नाही, राष्ट्रवादी बोललं सोडत नाही, शिवसेना बोललं आरक्षणाच्या विरोधात म्हणतो. हां, शिवसेना असो, दुसरी शिवसेना असो, शिंदेसाहेबांसुद्धा बोललेलो आहे. हां, भाजप नाही. मराठा आरक्षण आणि माझ्या मराठ्याविषयी बोललं की मला सहन होत नाही. हां, ही माझ्यापासून पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा आहे, समाजावरचा निष्ठा आहे. मला समाजाबद्दल आणि छत्रपतीबद्दल बोललं की मी सहनच नाही करत. हां, मग मला फासावर जायची वेळ आली तरी चालत. तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला, तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभा राहा. समाजाचं चुकत असलं तर कानाला पण धरा. समाज मागणी करतो, त्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं. ते ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून कल्याण होणार आहे आणि तुम्ही नेत्याकडून बोलताय. त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले ते राजकीयबद्दल मी नाही बोलणार. उगाच आमच्याकडून बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही. किंवा भाजपचा तिकडून बोलला, नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना जोडणार, यात मी मोडत नाही. मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार बी नाही. तुला काय करायचं तर कर, सोडणार बी नाही. फक्त आणखीन एकदा चान्स आहे, मराठ्यांच्या लाटा अंगावर घेऊ नका नाराजीची. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. तुमचं आमचं शत्रुत्व नाही. हीच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको. तुम्ही तुमचं पडा निवडून या, वर धुऱ्या करा, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण आरक्षण पाहिजे, नाही तर हॅशटॅग सुरू झाला. धन्यवाद. हॅशटॅग सुरू झाला, आता पुन्हा पत्रकार परिषद वाढेल. हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं, कसं? लोक आता समाज आहे भाऊ, समाज मालक आहे या महाराष्ट्राचा. हां, त्यांना बसविलंय म्हणून ते मालक नाहीत. दोन गोष्टी पाटील, तुम्ही म्हणताय समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, आता हॅशटॅग म्हणजे अनेक लोकांना याचे अर्थ कळायला लागतात. मराठा समाज करणार नाही हे सगळ्याला माहिती. ते काय एका पक्षाच्या विरोधात आहे का? मग म्हणता येते स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला लागला, पण समाज करणार नाही. मी सांगतो तुम्हाला आणखीन बी संधी, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. 100% शब्द आहे आपला. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. पण मराठे मात्र सगळ्या सोयऱ्यापासून, ओबीसी आरक्षणापासून हटत नाही. आणि मी जीवात जीव येतोवर मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही. तुम्ही मला जेलला टाका, तुमचा अहवाल तर तयार बी होता आला म्हणतेत, म्हणजे चौकशीच्या आधीच कुठंही टाका. हा मनोज जरांगे कुठं बसायला तयार आहे, कुठं पण आणि कोणत्याला सामोरं जायला तयार आहे. कारण कुठंच 1 रुपयाचा सुद्धा लालची नाही आहे कुणाचाच. या आपण रिंगणात यायला तयार आहेत. धन्यवाद. दादा, पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष ठामपणे तुमच्या बाजूने उभे होते, तुमच्या बद्दल भूमिका मांडत होते, ते मात्र आता कुठेच ठामपणे सोबत उभं दिसताना बघत नाही. नाही, आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही, पण माझा समाज ठाम आहे. ही आजही मला सिद्ध झालेलं आहे, उद्याही होणार आहे. यांना नुसतं मला अटक करू द्या. ज्या जेलमध्ये असेल किंवा ज्या रस्त्यानं जाणारे, त्या रस्त्यावरती करोडो लोक तुम्हाला दिसणारे बुक हडताळ केले. यांना त्यावेळेस यांच्या पायाखालची जमीन सरकणारे. आता मात्र भयानक झालं, कारण मी दोषी नाही आहे. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतो आहे. उभा आयुष्य मी पणाला लावलं आहे माझं, आणि माझ्या जातीला मिळालं आहे सुद्धा. खूप पोरांचं कल्याण झालं आहे. गावाचे गावं आरक्षणातले निघलेत, त्यामुळं गावात लोकांचं कल्याण झालं आहे. त्यामुळे ते गावं, तो 1.5 करोड लोकांना आत्तापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असेल त्या माध्यमातून, 57 लाख नोंदीच्या माध्यमातून. ते लोकांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं आहे. राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतोय. मी हटत नाही. एक जीव गेला तरी चालेल, या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयार आहे. मी मरायसुद्धा तयार आहे. पण समाजाच्या पदरात आणि लेकरा डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही. हा सत्ता तो हातात आहे ना, बनव तुला जसले अहवाल बनवायचे तसले बनव, तुला जशी यंत्रणा वापरायची तशी वापर. मी हटतच नाही, तर काही झालं तर नाही हटत. पण हे फिक्स झालंय का तुम्हाला अटक करायचं? करू शकते, सत्ता आहे भाऊ.
ते एका रात्रीत कुणाला कोणकडे उचलून नेतात. उदाहरण दिलं देऊ का लगेच, मी भांबिरीत मग हे लोक पाठकं उचलून नेले. काय कारण न्यायचं? परत म्हणतात आवाज आवा बोला. त्याला काय बोला, तुला आवाज आवा काय केलं तर त्या लोकांनी? त्यांचा काय गुन्हा आहे? खून केला, जाळपोळ झाली, तिथं कापाकाप्या झाल्यात, संचारबंदी लावली. आज 4था दिवस आहे. इतक्या दिवस संचारबंदी लावता येते का? आम्हाला कायदे कळत नाहीत का? घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून? पण आम्हाला वाटलं नाही करायचं. एक तर नोकऱ्या भेटत नाहीत इथं. इतकी अक्कल आम्हाला आहे. कायदे आम्हाला बी कळतात ना, संचारबंदी का लावावं लागते. तर याचा अर्थ तुम्हाला अटक करतीलच असा कुठे होतो पाटील? मग त्या पोरांचा काहीच अर्थ नव्हतं. घरी झोपले होते. त्यांनी काय केलं? त्यांचा वेगळा मुद्दा आहे, तुमचा वेगळा मुद्दा नाही, अजिबात नाही. शिवून ते एकच आहे. असंच करू शकतो ते. रातचीच उचलून नेईन. बरं नेऊन शिल्लोडला काय केलं? रातची उचललं, जालन्याला नेलं, जालन्याहून पैठणला आणलं. बघा आता हे आणणं, जालन्याहून पैठणला नेलं, पैठणून बिडकीला आणलं, बिडकीहून संभाजीनगरला, संभाजीनगरहून कन्नडला, कन्नडहून भोकरदनला, भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर, पुन्हा संभाजीनगरहून सिल्लोड. ही काय पद्धती? ही कोणचे आरोपी पळी नाही? आरोपी आहेत का ते? बरं आहेत तर हे कोणचं नाही? तिथं पोलीस स्टेशन नाहीत का जालन्याला? आणि हे आदली ओलांडल्या कसं काय तुम्ही? कोणाचीच ऑर्डर नसताना? मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल की यांना ह्या पोलीस स्टेशनला चौकशाला न्या? इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे. तपासण्या करायला नेलते का तिकडं देवेंद्र फडणवीसनी? काय अधिकारात नेले? जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बदलून का नेले? ही कोणची पावर आहे? ही कोणची पावर आहे? मराठी येडे नाहीत आता, मराठी पुरे शिकलेत. ही कोणची पावर आहे? अचानक वापरता येते. ही कोणची पावर आहे? तुमच्या हद्दीपुरतं ठीक आहे, तुमच्या जिल्ह्यापुरतं ठीक आहे. तुम्ही 3 जिल्हे बदलून नेताय. ते माणसं आरोपी बी नाही आहेत. न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेले नाहीत. त्यांच्याकडून काही जप्तीचे आदेश आहेत का? त्यांच्याकडून काही रिकव्हर करायचं आहे का तुम्हाला? त्यांच्यावर 120 ब लागू केला आहे का? कोणत्या कटात घसले? कशात घडलेत ते? आम्हाला अकले नाहीत का? आम्हाला कळत नाही का? पण आम्हाला नाही जायचं तरी पण तुमच्या खिलाफ. नोकरीचा प्रश्न असतो, नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल. कुठं नेऊन बसला? तसं मला टाकणार. झाली चौकशी, गाठला याच्यात, दिला टाकून. तुला कळन थांब. तुम्ही दवाखान्यात 5 ते 7 वेळेस आहे. एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता. यावेळेस तुम्हाला एवढा बंदोबस्त लावण्यात आलेला. त्याचे काही वेगळे कारण असतील. त्यात ज्यात माहीत नाही त्यात मी बोलत नाही. ज्यात मला माहीतच नाही ते का लावलेत. ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असतील किंवा त्यांना काही माहिती आली असेल पोलीस बांधवांना की देवेंद्र फडणवीस कोण तिकडं लोक पाठवून गोळ्या घालीन म्हणून राहिले असतील संरक्षणाला. त्याचे अनेक अर्थ असू शकतात. कारण पोलीस बांधवांची जबाबदारी आहे जनतेचं रक्षण करणे. ते करत असतील. तुम्ही अचानक सागर म्हणून असेल नाही, अचानक जात नाही मी. गद्दार नाही आहे. पाटीत खंजीर खुपसून समोरच्याला फसवत नाही. माझं कोणचंही काम तुम्ही 6 महिन्यात पत्रकार बंधूंनी बघितलंय, जाहीर आहे. आणि पुन्हा तेच सांगतो, देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाही आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. फक्त त्यांनी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावी. आणि ते सरकार आहेत. सरकारला भांडल्याशिवाय आम्हाला मिळेल कसं? ते त्या पदावर नसतं आम्ही कशाला बोलू त्यांना? भाजपतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जरांगे पाटलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येणार. पण त्या दिवशी अचानकच निघालेली होती ना तुम्ही? तुम्ही कुठं सांगितलं होतं? अचानक कुठले तुम्ही निघाले? कुठं? अंतर्वाली. मुंबईला, सागर. मग मी एकटाच चाललो होतो ना. मला एकट्याला अधिकार आहे ना. पण अचानक निघाले. अरे अचानक निघालो, पण मी एकटाच निघालो ना. आता म्हणले तुम्ही अचानक निघत नाही. अरे बाबा अचानक, अरे आता निघत नाही पण सांगून निघलो ना तिथं मग मीडियासमोर. तुमचे प्रश्न जरा 2-3 दिवस वेगळेच यायला लागलेत. म्हणजे मी भूतकाळात पडायला लागलो तो ना. उत्तर देताना भूतकाळातच पडतो मी. कसं का असं कसं काय? मग चांगले ते चांगले वाटतात. हाव ना. अरे आड होणं विचारिता ते प्रश्न मला लगेच विचार करायला लावतात. मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना, पण अचानक निघालो तरी तुमच्या समोर हे सांगायचं आहे मला. तो पर्याय आणखी खुला आहे का? कोणचा? नाही नाही, जाहीरच सांगतो ना, पण फसवीत नाही ना. मग तिथं पोलीस बांधव होते, मीडिया बांधव होता, सगळे होते ना. आणि जाहीर समाजाची बैठक होती. असं नाही ना जाणार. चलो धन्यवाद. भाजप पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहे.
तुमची कायदेशीर कारवाई करून तुमच्यावर अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आता तुमचा बॉस करायला ना मला बंधू तुम्ही कशाला लोड घेता मला भावा ते मालक करायला ना मराठी बी करणार आहेत त्यांच्यावर. पण आम्ही बघतोय काय काय करते ते अख्ख्या राज्यातून त्यांनी 6 महिने फसवणूक कशी केली आणि कोणत्या मंत्र्यांनी केली, कोणते सचिव आले होते, कोणते अधिकारी आले होते, सगळ्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. आणि अख्ख्या राज्यातून फक्त कुणीच आणखीन कागद मराठ्यांनी बाहेर काढलेला नाही. 5-7 दिवस हे शांत चित्ताने बघतायत आणि मराठ्यांनाही मी तसं आवाहन केलेलं आहे, शांत चित्ताने आपण बघू जरा काय करते यांची मजा घेऊ थोडी. कारण यांनी आपली 6 महिने मजा घेतली. ते जसं करतील तसं सगळे रूल प्रक्रिया होणार आहे. टोटल कुणी सुटणार नाही. त्यांच्यावर 420 होतो ना, हां 120 बसतोय त्यांच्यावर. सामूहिक सगळेजण मिळून आमच्यावर कट रचून आमची फसवणूक केली. कसं काय 120 बसत नाही बघतोच ना आम्ही बी. हां त्याला बी 10 वर्षाची शिक्षा आहे ना, त्याला काय तो चलून द्या कवर बी. धन्यवाद.